प्रश्न क्रमांक 1. भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता? पर्याय क्रमांक ए 26 नोव्हेंबर 2009, बी 26 नोव्हेंबर 2008, सी 13 डिसेंबर 2001, डी 13 डिसेंबर 2002. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 13 डिसेंबर 2001. प्रश्न क्रमांक 2. आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी लॉर्ड कनिंग, सी माउंट बॅटन, डी सर ऑस्बोर्न स्मिथ. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर ऑस्बोर्न स्मिथ. प्रश्न क्रमांक 3. कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? पर्याय क्रमांक ए बर्फ, बी पॅराफिन, सी काच, डी शिसे. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बर्फ. प्रश्न क्रमांक 4. किती प्रति तास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीय वादळ यांना नावे दिली जातात? पर्याय क्रमांक ए 55 किलोमीटर, बी 62 किलोमीटर, सी 60 किलोमीटर, डी 65 किलोमीटर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 65 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? पर्याय क्रमांक ए रामकृष्ण परमहंस, बी लोकमान्य टिळक, सी गोपाळ कृष्ण गोखले, डी महात्मा गांधी. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 6. पाईन वृक्ष टिंबटिंब वनात आढळतो. पर्याय क्रमांक ए आर्द्र पानझडी, बी रुंदपर्णी, सी पानझडी, डी सुचीपर्णी. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुचीपर्णी. प्रश्न क्रमांक 7. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए सी व्ही स पागे, बी श्री वसंतदादा पाटील, सी श्री शंकरराव चव्हाण, डी यशवंतराव चव्हाण. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्री व्ही स पागे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता? पर्याय क्रमांक ए सिंधुदुर्ग किल्ला, बी कंधार किल्ला, सी रायगड किल्ला, डी पन्हाळा किल्ला. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रायगड किल्ला. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला सामनाधिकारी कोण ठरली आहे? पर्याय क्रमांक ए अरुंधती भट्टाचार्य, बी अवनी चतुर्वेदी, सी अंशुला कांत, डी जी एस लक्ष्मी. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जी एस लक्ष्मी. प्रश्न क्रमांक 10. संविधान दिन केव्हा साजरा करतात? पर्याय क्रमांक ए 26 नोव्हेंबर, बी 26 जानेवारी, सी 15 ऑगस्ट, डी 2 ऑक्टोबर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 26 नोव्हेंबर. मित्रांनो, पोलीस बनण्याचं स्वप्न आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जरूर येईल. प्रश्न क्रमांक 11. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र, बी मणिपूर, सी बिहार, डी पंजाब. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी
मणिपूर. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रपत राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करतात? पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती, बी राज्यसभा, सी पंतप्रधान, डी लोकसभा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक ए गंगा, बी भोगावती, सी गोदावरी, डी भीमा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोगावती. प्रश्न क्रमांक 14. अजय वॉरियर हा कोणत्या 2 देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे? पर्याय क्रमांक ए भारत नेपाळ, बी भारत चीन, सी भारत युनायटेड किंगडम, डी भारत रशिया. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत युनायटेड किंगडम. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही? पर्याय क्रमांक ए गोवा आणि छत्तीसगड, बी छत्तीसगड आणि तेलंगणा, सी केरळ आणि कर्नाटक, डी कर्नाटक आणि तेलंगणा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड आणि तेलंगणा. प्रश्न क्रमांक 16. पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणते आहे? पर्याय क्रमांक ए पोलीस शिपाई, बी पोलीस हवालदार, सी पोलीस नाईक, डी यापैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोलीस शिपाई. प्रश्न क्रमांक 17. स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए महात्मा गांधी, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी नानी पालखीवाला, डी बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. मुरुड फंडाची स्थापना कोणी केली होती? पर्याय क्रमांक ए महात्मा फुले, बी दोंके कर्वे, सी शी म परांजपे, डी बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोंके कर्वे. प्रश्न क्रमांक 19. 30,000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील? पर्याय क्रमांक ए 1, पर्याय क्रमांक बी 2, सी 3, डी 4. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3. प्रश्न क्रमांक 20. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक ए शलायड, बी अँडरथर, सी होमोसेपियन, डी अँडरथर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी होमोसेपियन. प्रश्न क्रमांक 21. मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार म्हणजेच स्टॉक एक्सचेंज कोणत्या वर्षी स्थापन झाला होता? पर्याय क्रमांक ए 1951, बी 1901, सी 1875, डी 1861. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1875. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक ए जळगाव, बी नाशिक, सी कोल्हापूर, डी औरंगाबाद. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 23. चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? पर्याय क्रमांक ए RBI, बी
पीपल्स बँक ऑफ चायना, सी गया बँक ऑफ चायना, डी ए व बी दोन्ही. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पीपल्स बँक ऑफ चायना. प्रश्न क्रमांक 24. कॉमन पिकॉक कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र, बी केरळ, सी छत्तीसगड, डी उत्तराखंड. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 25. राजर्षी शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कुठे झाले होते? पर्याय क्रमांक ए पुणे, बी कोल्हापूर, सी मुंबई, डी सातारा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई.